ए हर आज या मंगरोल आश्रमामधून सकाळी 6:30 वाजता पुढील परिक्रमेला आम्ही सुरुवात करत आहोत. आजच्या परिक्रमेतला 48वा दिवस आणि माईचा हा किनारा समोर मालवणी साहेब नर्मदे हर आणि अतिशय सुंदर सेवा करतायत. माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 वर्ष झालेत. 5 वर्ष झालेत. खूप छान सेवा ते देत आहेत आणि साधारणतः 2 ते 3 महिने तुम्ही सेवा देताय. 3.5 महिने सेवा देताय. वा छान. नर्मदे हर. आणि नाशिकचं कुटुंब आहे आणि दोघंही बी पती पत्नी येत आहेत आणि खूप सुंदर सेवा देत आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. आणि समोर नर्मदा माई आणि आज माईच्या किनाऱ्यावरून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. नर्मदे हर. आणि हा मंगरोलचा सुंदर आश्रम. नर्मदे हर नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम. पूजापाठ करून 6:30 वाजता या आश्रमातून आज पुढील परिक्रमेला सुरुवात करत आहोत. आज बोरसपर्यंत जाऊया किंवा बोरसच्या थोडंसं पुढं गेलो तर जाऊ. 30 किलोमीटर अंतर बोरसचं त्या ठिकाणाहून आहे. नर्मदे हर. जिंदगी भर माई साथ है तो क्या बात है. हर. आज परिक्रमेतला 48वा दिवस आणि सूर्य भगवंताचं दर्शन. आणि आता परिक्रमा चालू आहे. आपण या हायवेने आता प्रवास करत आहोत. साधारणतः 3 किलोमीटर हायवेने गेल्यानंतर पुन्हा माईच्या किनाऱ्याने प्रवास चालू होणार आहे. अशा प्रकारचा हा छानशी सुरुवात आजच्या दिवसाची परिक्रमेतली. रात्री मंगरोल या ठिकाणी छान व्यवस्था झाली. सकाळी चहा पाणी घेऊन पुढे माईच्या परिक्रमेमध्ये आता आम्ही चाललेलो आहोत. असा प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा अनुभव, वेगवेगळे स्वभावाचे माणसं भेटतात. आणि परिक्रमेतलं हेच वैशिष्ट्य आहे की जीवन माईच्या जलाप्रमाणे नेहमी पुढे 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 वाहत राहतं. नर्मदे हर. वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे आश्रम, महात्मे, त्यांचं दर्शन, अशा प्रकारचं हा सुंदर मंगरोलपासून हा नर्मदा माईचा सेवाश्रम हाही एकदम जवळ आहे. अगदी 1.5-2 किलोमीटरच्या अंतराने आणि छान सेवा देत आहेत. नर्मदे हर. या ठिकाणी सुद्धा काही परिक्रमाशी रात्री थांबलेले होते. आता थोडंसं थंडीचं प्रमाण जास्त असल्या कारणानं शेकोटी केलेली आहे. शेकतायत. आणि असा हा सुंदर आश्रम मंगरोलपासून 2 किलोमीटर. नर्मदे हर. रात को आप यहाँ ठहरे थे? अच्छा. कैसी व्यवस्था हो गई? अच्छी हुई ना व्यवस्था? सब आश्रम में अच्छी व्यवस्था करते हैं अभी. नर्मदे हर. म्हणजे आप रात को रुके थे या? अच्छा. नर्मदे हर. छानसा आश्रम. नर्मदे हर. जिंदगी नर्मदे
आप किस गांव में हो अभी? हम रेवानगर अलीगंज। रेवानगर अलीगंज। हाँ, अलीगंज का नाम रेवानगर भी है। हाँ जी। अच्छा, तो हमने रेवानगर ही बोलना चाहिए। रेवानगर पहले हम रेवानगर बोलते हैं, फिर बाद में चलो ठीक है। नर्मदे। आप सब युवक मिलके ये सेवा दे रहे, सब परिक्रमावासियों के लिए अपना बाल भोग जी अपना दे रहे। जी। अच्छा, बहुत बढ़िया। कब से कर रहे हो ये सब? ये अभी स्टार्ट हुआ 1.5 महीने में। अच्छा, जब से समिति बहुत पहले से। वाह वाह, बहुत बढ़िया। 5 साल हो गए स्वामी। और सब माई के भक्तों के आप सेवा कर रहे हैं, ये सब देख के हमें बहुत आनंद आ रहा है। और ऐसी सेवा आप करते रहो, और ये भक्त भी ऐसे ही उसका लाभ उठाते रहेंगे और परिक्रमा आनंद से करते रहेंगे। अनिता, कैसा लग रहा है? बहुत बढ़िया। बहुत बढ़िया लग रहा है। सुबह सुबह की ठंड और गरम गरम आलू बड़े। वाह, बहुत बढ़िया। नर्मदे हर बाबूजी, नर्मदे हर। एक मिनट। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता बराह कला मंगरोल पासून 800 मीटर राहिलेलं आहे. आता आपण चालत आहोत. मंगरोलच्या पुढे माईच्या किनाऱ्याने अलीगंज लागलं. अलीगंज नंतर हां, आणि आता बराह कला 800 मीटर इथून राहिलेला आहे. अशा प्रकारचा हा एक 8 किलोमीटरचा प्रवास सकाळपासून झालेला आहे. आणि आज गराड महाराज पंढरीचे वारकरी आज पांडुरंगाने सोबतीला दिलेले आहेत. नर्मदे हर. आणि 4 वर्ष आळंदीची संस्था सुटलेले आहेत, कीर्तनकार आहेत. आणि ऋषिकेशलाही 1 वर्ष अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारचं छान ज्ञान मिळून या नर्मदा माईची 5वी परिक्रमा आणि योग असे की सानप महाराजांबरोबरच करण्याचे योग आलेले आहेत. नर्मदे हर. छानसा मित स्वभाव आणि एक टाईमच संध्याकाळी भोजन प्रसादी घेतात. नर्मदे हर. नर्मदे हर. गाव कोणतं बाबा? माझं नरसिंह नामदेव हिंगोली. नरसिंह नामदेव. हिंगोली. ज्या गावामध्ये नामदेव महाराजांचा जन्म झाला तेच गाव आपलं. हो. वा वा, छान. नर्मदे हर. आणि बाबा, पहिली परिक्रमा बाबांनी गावातून पायी केली आणि परत पुन्हा ओंकारेश्वरवरून त्या असणाऱ्या नामदेव महाराजांना कावडीने पाणी नेलं, जलाभिषेक केला. छान. आणि बाबांच्या जीवनामध्ये एक विशेष घटना की बाबांची वाचा गेलेली होती पूर्ण. नर्मदे हर. नर्मदे हर. मयेच्या कृपेने आली. मायेच्या कृपेने दुसऱ्या परिक्रमेमध्ये ती पूर्ण खुलल्या गेली. अशा प्रकारे माईचा खूप मोठा अनुभव आहे. बरकतच्या या ठिकाणी तर असा एक महात्म्याने अनुभव सांगितला की त्यांचं नाव होतं शिवप्रसाद, नर्मदा प्रसाद, सॉरी. त्यांनी सांगितलं, माझा लहाना भाऊ वारला आणि मी बी मृत पावलो. मग माझे आजोबा माईमध्ये गेले, कारण तिथं माई किनाऱ्यालाच आहे. आणि त्यांनी सांगितलं माईला की आमचं पुढं वंशच खंडित करायचं आहे की काय तुला. म्हणून माईला त्यांनी साकडं घातलं की तुझं जल घेऊन जातो, एक तर माझा नातू उठव, अन्यथा
मी तुझ्यामध्ये जलसमाधी घेईल आणि माझा नातू उठला तर मी तुझी उद्या सूर्योदय उगवायच्या वेळेत तुझी परिक्रमा चालू करेल. त्या गोष्टीला झालीत 40-45 वर्ष. ते आज काल बाबा 60-70 वर्षाचे होते. 60 वर्षाचे त्यांनी मला हा इतिहास सांगितला आणि ते म्हटले आजोबांनी ते जल आणलं आणि माझ्या अंगावरती शिंपडलं, थोडंसं जल मुखामध्ये घातलं आणि मी झोपेतून जागा व्हावं तसं जागा झालो. खूप आनंद झाला सर्वांना आणि माझे आजोबा दुसऱ्या दिवशी सकाळीच परिक्रमेला निघून गेले. अशा प्रकारचा हा नर्मदा प्रसाद माईचा मी आहे असं त्यांनी सांगितलं. खूप मोठमोठाले माईचे चमत्कार आहेत. नर्मदे हर साक्षात पुण्यदायिनी सुखदायिनी अशी नर्मदा माई आहे. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. या 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 या. नर्मदे हर. ही नर्मदा माई बराह कालाच्या पुढे आता केतुधानच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत आणि माई रत्नासागरच्या दिशेने चाललेली आहे. म्हणजे माई चालली पश्चिमेला आणि आम्ही चाललोत पूर्वेला. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. माईच्या किनारी बाबाजींनी आग्रह केला आणि प्रसादाचा योग आलेला आहे. थोडा प्रसाद या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व परिक्रमावासी माईच्या किनाऱ्याने पुढे केतुधानच्या दिशेने चाललेले आहेत. नर्मदे नर्मदे. कुठला ग्रुप आहे बाबा आपला? नर्मदे हर ग्रुप कुठला आहे? कोपरगाव नगर, अच्छा, नाशिक आणि अहिल्यानगर. अहिल्यानगर. कोण कोण आहेत? सर्व 13 जण आहे आम्ही. अरे वा वा, छान छान. किती दिवस झाले परिक्रमा? किती दिवसाला उचलली? 56 दिवस झाले आज. 56. 56 दिवस झाले आज. अरे वा. किती तारीख? 27 ला निघलो आम्ही. 27. तुम्ही 26 ऑक्टोबर. अरे वा वा, छान. नर्मदे नर्मदे हर. चला ठीक आहे. नर्मदे हर. खूप आनंद वाटला तुमच्या संग या ठिकाणी बोलल्यानंतर. आणि नर्मदे हर. एक नर्मदे हर. एक मिनिट. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. कशी चालली परिक्रमा? आनंदात चालली ना? हो, अतिशय आनंदात. वा वा वा, छान छान. चलो मैया. नर्मदे हर. नर्मदे. वाह वाह. नर्मदे हर. जय ओम जय ओम. नमो नर्मदा माई देवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय. नमो नर्मदा माई. नर्मदे हर. हे इथंच असतात नर्मदा परिक्रमेसाठी. दंडवत परिक्रमा केली का? हो, अरे वा, छान. सेवा देत असतात आणि त्यांच्या आश्रमी आम्ही सेवेसाठी.
सेवेसाठी कधीपासून आले तुम्ही? आणि जवळजवळ 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस. म्हणजे सेवे करताच आले का? अच्छा. छान छान. नर्मदे. आता किती दिवस असतं काही एक 5-6 दिवस आहे अजून. असं परिक्रमेत आहेत का? नाही परिक्रमेत नाही. फक्त आळंदीला आम्ही सेवा द्यायची. आळंदीवरून आले. कोण कोण आहे? आम्ही 3 जण आहेत. अच्छा, काय नाव आहेत त्यांची? हे नायकरी काका आहेत, ते हंडे महाराज आहेत, ते अनिल महाराज आहेत. अच्छा. अनिल महाराज पूर्ण नाव? अनिल महाराज रूप होते आळंदी महाराज. अरे वा, छान छान. छान व्यवस्था आहे आणि छान तुम्ही प्रसादी देत आहे सर्वांना. नर्मदे हर नर्मदे. बाबाजी नर्मदे हर. अशा प्रकारचे थांबून थांबून सर्वांना बालभोग देत आहेत आणि नमस्कार, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. केतोगहान रायसेन जिल्हा, अच्छा. उदयपुरा तालुका इथे दंडवती बाबा मौनी बाबांचा आश्रम आहे. आम्ही सेवेसाठी आलेलो आहे. मी श्री हंडे आळंदीहून. बाबा सद्गुरू जोग महाराजांचे कृपांकित सेवक आहेत. वारकरी जोग महाराजांची शिक्षण संस्था आहे, त्याचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी 3.5 वर्षाची अशा 2 परिक्रमा दंडवती केलेल्या आहेत बाबांनी. हां, म्हणून पहिले आळंदीला त्यांचं 6-7 वर्ष मौन होतं. नंतर दंडवती केलं म्हणून इथे ह्या प्रभागानं त्यांना दंडवती बाबा असं नाव दिलं आणि सकाळी उठल्या 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सेवा असते परिक्रमावासींची. वा, अच्छा. स्वतः ते करतात. या वर्षीच चालू झाली वाटते सेवा. नाही, मग 7-8 वर्षापासून चालू आहे बाबा. हां हां हां. दाखवा आतमध्ये व्हिडिओ बाबा. हो 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 हो, दाखवलं ना. आता तुम्ही माईंना भोग देताय. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे. माईंना जीव घालतायत आणि मग आम्हा सर्वांना परिक्रमावाशांना बालभोग मिळेल. नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर माई. अशा प्रकारचा हा माईचा भोग झाल्यानंतर आम्हा सर्वांना परिक्रमावाशांना बालभोग मिळेल. नर्मदे हर नर्मदे हर. हा छोटासा श्री रुद्रनंदिनी माता नर्मदा शांकारी आश्रम दंडवत महाराज आणि गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. ओ विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. राम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम, ज्ञानकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, वा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 नर्मदे हर. हरे राम 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 हरे आज दुपारी 11:15 वाजताच हरे हरे या ठिकाणी दंडवती महाराज आश्रम एकदम माईच्या किनारी आज बाबांनी आग्रह केला. छानसा या ठिकाणी अभंग झाले, भगवंताचं चिंतन झालं आणि आळंदीचे आमचे महाराज या ठिकाणी सेवेला असल्या कारणाने खूप छानसा या ठिकाणी आमचा सत्संगही झालेला आहे. आणि आता लगेच 11:15 वाजता भोजन प्रसादी चालू झाली. नर्मदे हर नर्मदे हर हरे 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 कृष्ण नर्मदे हर. छानसा दंडवते महाराज नर्मदे हर. आता केतुधानच्या पाठीमागे एक 2 किलोमीटर दंडवती महाराज आश्रम. या आश्रमामध्ये माईच्या किनारी भोजन प्रसादी घेऊन आता 11:15 वाजता इथून पुढे माईच्या परिक्रमेमध्ये प्रस्थान केलेलं आहे. हो, आता कुठल्या स्थळी किती वाजता थांबवते ते नर्मदे. कारण चालणे एवढंच आपल्या हातात आहे, नियोजन सर्व माईकडे आहे. नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर माई साथ तो क्या बात. खूप आनंद आला. संत संगतीचे काय वानुसुख. दंडवती महाराजांनी दंडवत घालीत पूर्ण परिक्रमा केलेली आहे माईची. नर्मदे हर. आणि स्वतः सर्वांना टिक्कड तयार करून भोजन प्रसादी कमीत कमी 60-70 लोकांना वाढलेली आहे. आपले असणारे आळंदीचे 3 महात्मे त्यांच्या साथीला होती. नर्मदे हर नर्मदे हर. भोजन प्रसादी झाली, आता विश्रांती चालू आहे. नर्मदे हर. आपल्याला किती दिवस परिक्रमा चालावी वाटते? नक्की. नर्मदे हर. छान चाललंय ना. अशा प्रकारे आता भोजन झालंय. आता आंब्याची गार सावली, आसनं लावायला काय अडचण नाही आता. हं? नर्मदे समोर नर्मदा माई आणि दुधी माईचा संगम आहे. आणि आपल्या समोर आता पाशी घाट आहे. नर्मदे हर. खूप शांत आणि गार हवा आहे, जसं एसीमध्ये आपण उभे आहोत आता. नर्मदे हर नर्मदे हर. सर्व आपलं कोपरगाव, नाशिक आणि अहिल्यादेवी नगर अशा प्रकारचा हा त्रिवेणी संगम. नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर. जुना खडा. नर्मदे हर. सुल्तानगंज. नर्मदे हर.
नर्मदे हर. आता आपण बोरास या धाम या तीर्थक्षेत्री माईच्या किनारी चालत असताना पोहोचलेलो आहोत. आणि पुढे आपण आता थोडासा वेळ आहे आपल्याकडं, 4:15 वाजलेत आता. तर पुढे आपण चौरसला चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण पोहोचलो आहोत बोरासच्या पुढे चौरस. आणि बघा माईचा किनारा अशा प्रकारे खडतर आहे की उतरायला आणि पुन्हा परत हा प्रवास असा या ठिकाणी पाऊलवाटा. म्हणून माईच्या किनारी चालणं आता सध्या थोडं अशक्यच झालं म्हटलं तर चालेल. कारण काय झालं, शेती काढली. शेती या लोकांनी फार माईच्या अगदी पात्रापर्यंत नेऊन घातली आणि त्याच्यामध्ये स्प्रिंकलर चालवत आहेत. आणि त्या स्प्रिंकलरने माणूस ओला होतो पूर्ण. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर माई. अशा प्रकारचा हा सोपा रस्ता परंतु अवघड करून ठेवला या लोकांनी. नर्मदे हर. जिंदगी भर. माईच्या किनारी चालताना खूप आनंद वाटतो. परंतु हे सर्व आता सर्व काही तरुण असतील असं काही नाही. काही वृद्ध बी आहेत व्यक्ती, त्यांना चालणं अशक्य झालेलं आहे माईच्या किनारी. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण आहोत नर्मदा माईच्या अगदी किनारी. बघा एवढं अंतर आहे आणि हा आश्रम आहे चौरस. समोर पुलाचं काम चालू आहे. 2 वर्ष झालेत आणि आता माईची आरती चालू आहे या ठिकाणी. असा सुंदर हा आश्रम माईच्या कुशीमध्ये आणि सर्व आश्रममध्ये आरती करतायत. हा खूप छान आश्रम आपल्याला पाहायला मिळेल. नर्मदे हर. हो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. आणि सद्गुरू जोग महाराज प्रेरित मेखलसूत फाउंडेशन संचलित मा नर्मदा नक्षत्र अशा प्रकारचा हा आश्रम. आणि दरवर्षी या ठिकाणी आम्ही दुपारी येत असतो. परंतु आज माईने या ठिकाणी मुक्कामी रात्रीच्याला माईने कुशीत व्यवस्था केलेली आहे. चला अनुभव घेऊया, वेगवेगळे अनुभव. नर्मदे हर. अशा प्रकारची ही छान कुटी बनवलेली आहे. आणि आता आपल्या काही महाराष्ट्रीयन ठिकाणी माताजी आलेल्या आहेत सेवेसाठी, त्यांचाही छोटासा व्हिडिओ बनवूया. नर्मदे हर. माई आपलं गाव काय? सूस. पूर्ण तालुका जिल्हा मुळशी जिल्हा पुणे. अच्छा. आणि तुम्ही इथं कधी आल्या? आम्ही 3 तारखेला निघालो, 4 तारखेला इथं पोहोचलो. अच्छा, म्हणजे साधारण हो. 1 महिना 1.5 महिना झाला तुम्हाला? नाही मग 3 आठवडे झालं. अच्छा. हा 3 हा. आठवडे झालं. बरं. आता किती दिवस सेवा करणार? आता आम्ही जयंतीपर्यंत करणार आहे. एका होती. आता हे बोलतील ताई, मग तुमच्याकडे येतो. हां हां बोला. जयंतीपर्यंत राहणार आहे. तिथपर्यंत सेवा करणार आहे आम्ही. वा 25 वा. तारखेपर्यंत. छान छान. तुम्ही ताई? वसुंधरा. अच्छा. गाव? गाव सूस. एकाच गावच्या सगळ्याजणी? अरे वा, छान छान. आणि सेवा करताना कसा अनुभव येतोय? खूप आनंद होतोय ना? अरे वा. दर दिवस वेगवेगळे महात्मे भेटत असतील
वेगवेगळे अनुभव प्रत्येकाचे, है का नाही? छान वाटतंय. छान वाटते. तुम्हाला ताई मला पण खूप आनंद झाला इथं सेवा करायला. नाव सांगा. संगीता तापकीर. हां आणि आम्ही इथं घरून 3 तारखेला निघालो, 4 तारखेला इथं पोहोचलो. अच्छा. तेव्हापासून जसं पोहोचलं संध्याकाळपासून सेवा चालू केली 4 तारखेपासून. आणि महाराज काय महाराजांचं नाव? रघु महाराज. रघुनाथ आमचं गाव शेंदुर्णी, अच्छा. जिल्हा जळगाव. खुंटामुडीला सेवा देत होते का? खुंटामुडीपासून इथं सेवा चालू केली परत. आणि हा, आपण परिक्रमा केली तेव्हा ह्याला होते, मिठी होते. आणि 5 दिवस थांबलो होतो मिठी घालायला. हा शेवेला. तिथे बी तुमचा व्हिडिओ बनवला होता मी. बरोबर. मिठी घालायला होतो तेव्हा. हो हो. मग तेव्हापासून आम्ही सेवाच करायला लागलो. छान छान एकदम आनंद. तुमचं ताई? आम्ही सुस्वरून मंदा तापकीर, हा. सुसगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. अच्छा. आम्ही इथं आता 16-17 दिवस झाले सेवेला आलो. गेल्या वर्षी मिट्टी त्याला 1 महिना केली आणि आता जयंती माता झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. 2 महिन्याची सेवा इथं करणार आहे. वा 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 खूप छान. आणि घरच्यापेक्षा इकडं आवडतंय. हो खूप छान. घरी गेलं ना करमतच नाही. 1-8 दिवस तर मनच लागत नाही. आणि समोर माई आहे. समोर माई आहे. आहा. माई काय आपल्याला घरी दिसतच नाही ना. तुमचं भाग्य आहे, खूप मोठं भाग्य आहे. अनेक जन्माचं पुण्य तुमचं उदयाला आलंय म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत. एक झाली गाडीनी परत. माईंच्या कुशीमध्ये एक रात्र काढणं अवघड आहे, लोकांना भेटत नाही. आज तुम्ही महिना 2 महिने माईच्या कुशीमध्ये राहत आहे. तुमचं अनेक जन्माचं भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. ताई आपलं नाव राहिलं? काय सांगा. माझं आशा लोणे, अच्छा. मी नाशिकची आहे हां हां. आणि संसाराच्या सेवेपेक्षा खूप छान. अरे वा वा. आमचे संसाराच्या नावे तापलो मी देवा. आता घेतला दावा तुझा. हो छान छान. आणि अशा प्रकार तुम्ही अशाच प्रकारची सेवा तुमच्याकडून घडो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, शारीरिक सौख्य लाभो आणि तुमच्याकडून अनेक वर्ष सर्व परिक्रमावासींची सेवा घडो हीच माईच्या चरणी सानप महाराज प्रार्थना करतायत. नर्मदे. आम्ही परिक्रमा करत राहतोय, तुम्ही सेवा करत राहा. ही माईने मला 5व्यांदा बोलवलंय. हो हे माझ्या 3ऱ्या परिक्रमेत माझी मंडळी होते. हो अहो यांचे आणि त्या गौरीताईचे व्हिडिओ पाहूनच पब्लिक जास्त आहे आपली. हे महाराज सुद्धा आम्ही राहणार ओगदी तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. हो इथून अच्छा. परिक्रमा आणि 4 नोव्हेंबर रोजी परिक्रमा प्रस्थान चालू केलेले आहे. वा वा छान छान. काय नाही आता तुमचं 1 महिना 6 महिन्यात पूर्ण होऊन जाईल. हो ना. नर्मदे. हा नर्मदे. अगदी तुम्हाला पाहिल्यानंतर मला सुद्धा डायरेक्ट माई भेटल्याचाच आनंद झाला. नर्मदे. वा 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 छान. आपण दत्त जयंती होती ना. हो जंगलातूनच चाललो होतो ते. हा बरोबर आता लक्षात आलं. मी तुम्हाला लाईन मध्ये लावलं होतं. आणि आपण मला दत्ताचं भजन म्हणत दत्त जयंतीच्या दिवशी. वा शेंग खाल्ली आपण दुपारी. हा स्वयंपाक केला. खूप आनंद वाटला. अगदी क्लिअर. चला ठीक आहे. नर्मदे हर. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या आमच्यावर तर तुमचं. हो हो चालेल. नर्मदे हर. हो हो नर्मदे हर. तुझा दे. नर्मदे हर. आज योग आलेले आहेत. धूपम दीपम समर्पयामी. नर्मदा माईमध्ये आत्ताच पूजा झाली आणि आता माईला हा दीपक अर्पण करत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर मा. वा छानसा धूप आणि दीप दोन्ही बी छान चाललेत आणि माईने तिचा स्वीकार केला असं आपण गृहीत धरायला काही अडचण नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. वा वा छान. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आपण सोडलेला दीपक मा नर्मदे हर. वा खूप छान आनंदाने
माई आपल्या संघ घेऊन चाललेली आहे. वा. धन्यवाद मा नर्मदे हर. नर्मदे हर. आज चौरस आश्रम या ठिकाणी भोजन प्रसादी बघा, मेथीची भाजी आणि मुळ्याची भाजी आणि चपाती, गुलाबजांबू आणि कांदा, मुळा सर्व काही या ठिकाणी आज आपले असणारे महाराष्ट्रीयन जोग महाराज आश्रित रघुनाथ महाराज यांनी सेवा या ठिकाणी देत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हे समोर आपल्या महाराज नर्मदे हर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नर्मदे नर्मदे हर. जय ओम. या जेवायला